दिवसाची सुरुवात चांगली झाली म्हणजे त्याचा शेवट सुद्धा चांगलाच होईल असं अजिबात नाहीये. आज सकाळी खूप छान पाऊस सुरू होता. तेवढ्यात अहो म्हणाले, "कांदा भजी हो जाय?" त्यांना म्हटलं, "माझं थोडं काम आवरते आणि मग थोड्या वेळात बनवते." माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि भजी राहिली बाजूला. 2 तासात तर मी हॉस्पिटल गाठलं. एवढी तब्येत खराब झाली, की मला बसवलं सुद्धा जात नव्हतं. आणि मी आजारी पडले ना, तर घराची आणि रिधूची सगळी जबाबदारी यांच्यावर येते. मग रिधूला खाऊ घालणं असो, आमच्यासाठी काही बनवणं असो किंवा बाहेरून काही घेऊन येणं असो. आणि असं एरवी दीपक मला खूप मदत करतात कामात. पण मी आजारी असताना ते काम करताना ते बघून मला फार वाईट वाटत होतं. माझं तर आज कुठे लक्षच लागत नव्हतं. उपमा बनवायला घेतला आणि कांदा एवढा जळाला त्याच्याकडे माझं लक्ष सुद्धा नाही. आणि उपमा तर राहिला बाजूला, पण काम अजून मी वाढवून ठेवलं. आणि एवढ्या सगळ्यात ना मला रिधवीची जास्त काळजी होती. कारण ती अजून लहान आहे आणि माझ्यामुळे तिला इन्फेक्शन व्हायला नको. पण तिच्या मनात वेगळ्याच शंका, की आई मला जवळ का घेत नाहीये? आणि मला असं झालं होतं, की मी आजारी का पडले? मी आजारी पडले ना, की सगळ्यांचंच रुटीन बिघडतं आणि रिधवीकडे बघून तर मला खूप वाईट वाटत होतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? नक्की सांगा.